नमस्कार, लय भारी मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी आलो आहे मान खटाव या मतदारसंघामध्ये। आपल्या सगळ्यांना माहित असेल की या मतदारसंघामध्ये मी गेले अनेक दिवस वार्तांकन करत आहे। येथील विद्यमान आमदार जयकुमार गोरे यांचे गैरप्रकार, यांनी केलेले विविध गैरप्रकार मी समोर आणत आहे। त्यांचे दोन पंटर आहेत, एकाचं नाव आहे गुलाब मुगल उगले आणि दुसरा आहे तो अकडमल। हे सरकारी यंत्रणेत काम करतात, परंतु प्रत्यक्षात मात्र ते जणू काही जयकुमार गोरे यांचे दलाल आहेत। त्यांना लँड माफिया म्हणून या परिसरामध्ये ओळखलं जातं। आपणा सर्वांना माहित असेल की केंद्र सरकारचा एक भला मोठा प्रकल्प मसवड या परिसरामध्ये येऊ घातलेला आहे। बेंगलोर मुंबई कॉरिडॉर असं त्याचं नाव आहे। हा प्रकल्प इथं यावा यासाठी अनेकांनी लढाई केली होती, त्यामध्ये मी सुद्धा होतो की हा प्रकल्प यावा, लोकांचं कल्याण व्हावं यासाठी तो प्रकल्प यावा यासाठी आम्ही लढाई केली होती। प्रत्यक्षात त्या प्रकल्पामध्ये ज्या काही जमिनी अक्वायर करायच्या आहेत तर त्याच्यामध्ये शेतकऱ्यांवर भला मोठा अन्याय झालेला आहे। त्यामुळे या शेतकऱ्यांवरचा अन्याय दूर झाला पाहिजे। एक वेळ तो प्रकल्प नाही झाला तरी चालेल, पण शेतकऱ्यांवर अन्याय होता कामा नये। शेतकऱ्यांवर अन्याय अशा पद्धतीने झालाय म्हणजे एकतर सरकारने जमिनी अक्वायर केल्याच, परंतु दुसऱ्या बाजूला ह्या दलालांनी जमिनी विकत घेतलेल्या आहेत आणि ह्या दलालांना धडा शिकवणं गरजेचं आहे। ह्या जमिनी परत त्या शेतकऱ्यांना मिळाल्या पाहिजेत किंवा त्याच्यावर सरकारी पद्धतीने योग्य पद्धतीने कार्यवाही व्हायला पाहिजे। सध्या प्रशासनामधले तहसीलदार असतील, प्रांताधिकारी असतील, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील असतील, हे सगळे यांचा दलालांना आशीर्वाद आहे। मी 3 दिवसापूर्वी स्वतः राधाकृष्ण विखे पाटलांना फोन केला होता आणि जयकुमार गोरे यांचं हे जमीन कांड मी त्यांना सांगितलेलं होतं। आता आपण येऊया, माझ्यासोबत हे शेतकरी आहेत। मी मान तालुक्यातील जे प्रांत कार्यालय या ठिकाणी आलेलो आहे आणि इथं आपण बघू शकता हे मोठ्या प्रमाणात शेतकरी इथं जमलेले आहेत। हे इथं सुनावणीसाठी आलेले आहेत। प्रांत मॅडमनी यांना सुनावणीसाठी बोलवलेलं आहे। आपण पहिल्यांदा शेतकऱ्यांवर कसा अन्याय झालेला आहे ते आपण पाहूया। माझ्यासोबत एक शेतकरी आहेत। बाबा, तुमच्यावर कसा अन्याय झाला ते सांगा तुमच्या तोंडून। काय सर्वे झाला त्यावेळेला आम्हाला कुणाला बोलवलेलं नाही, माहिती नाही। संपूर्ण गावाची जमीन घरादारा सकाट सगळी गेलेली आहे। त्या माझ्या गावातली मानेवाडी म्हणून आहे, तिथलं कुणीही नोकरीला नाही कुठं सुद्धा, आणि ते आम्हाला कळू सुद्धा दिलेलं नाही। आणि संपूर्ण जमीन गेलेली आहे गावाची, हे जायला नाही पाहिजे। तुमच्या गावाचं नाव काय? मसवड मानेवाडी मासाळवाडी हद्दीत येते, आता नवीन झालेली मासाळवाडी। किती जमीन आहे तुमची? जमीन आमच्या सगळ्या गावाची मिळून बरीचशी जमीन आहे। आणि तुमची एकट्याची? आमची एकट्याची 10-20 एकर जमीन आहे। ती सगळी गेली? सगळंच नेले। मग तुम्ही खाणार काय आता? काय खाणार आता त्यांना माहित आहे। काय घरदार? घर बी गेली सगळी। मग ते दुसरीकडे तुम्हाला जागा देणार काय देणार का न देणार ते पुढचा प्रश्न आला। मग तुम्ही काय आंधळीला इसराय सुद्धा येत नाही। मग तुम्ही काय आंधळीला बोराटवाडीला राहायला जाणार का? आंधळी बोराटवाडीची बी लोक आता दुसरीकडे गेलेली होती त्या वेळेला। अच्छा, तुमचे लोकप्रतिनिधी ज्यांनी लोकांचं कल्याण केलं पाहिजे त्यांना तुम्ही भेटला का? काय आता भेटून साहेब आता काय करणार आहे? आता तुम्ही आलाय, हीच मोर्चा मार्ग आमचा। अच्छा, म्हणजे तुमचा आमच्यावर विश्वास आहे? 100% विश्वास आहे। एक मिनिट थांबा, कुणालाही बोलायचं असेल ना तर ह्या माईक वर येऊन बोलायचं, कारण तुमचा आवाज इथं पोहोचणार नाही, माझ्यापर्यंत पोहोचून उपयोग नाही। तो कॅमेऱ्यात आवाज गेला पाहिजे आणि कॅमेऱ्यातनं मंत्र्यांचे कान ठेळ्या बसल्या पाहिजेत। लक्षात ठेवा, मी किती नेटाने ओरडतोय असं तुम्ही ह्या माईक मध्ये येऊन बोला। ज्याला यायचं मी सगळ्यांचं म्हणणं ऐकून घेतो, फक्त समोर या। या थांबा, मी धरतो माईक। हॅलो, बोला। सर्वांना नमस्कार। तिकडे कॅमेराकडून बोला। जे काय MIDC ची जी प्रोसेस चालू आहे सध्या, तो दुष्काळी भाग आहे। हा पहिल्यापासून दुष्काळी भाग म्हणून घोषित शासनाने केलाय। शासनाला या गोष्टीची दखल पाहिजे की 18-20 व दारिद्र्य असणारा हा मान खटाव मधला भाग आणि या खटाव भागामध्ये शेतकऱ्यांच्या जी जमिनी MIDCच्या अंडर जे घ्यायचं चाललंय चुकीचा प्रकार आहे। गोरगरिबांचं अन्न आहे, मुलं शिकतायत, कुठल्या गोष्टीचं याच्याबद्दल भाष्य नाही। कारण पहिली गोष्ट, शेतकऱ्याच्या हरकती घेतल्या जात आहेत, पण शेतकऱ्यांची जमीन हा मूळचा जन्मसिद्ध हक्क आहे, तो कुणी हिरावून शिकत नाही का? तर पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे आम्ही शिक्षण कसं घेतलं, रोजंदारी केले, रोजगार केले, आईवडिलांनी दुसऱ्याकडून पैसे उसने घेतले, ही सगळी प्रोसेस करायला आईवडिलांना अजून कर्जबाजारी लोक इथे। या सर्व प्रोसेसमध्ये मला सांगा, शासनाने दखल घ्यायला पाहिजे। शेतकऱ्यांच्या हरकती घेताना त्यांच्या गोष्टीचा विचार कुठल्या गोष्टीचा व्हायला पाहिजे, तो म्हणजे त्यांना किती जमीन आहे ते कायमस्वरूपी भूमिहीन होणार आहेत
MIDC होता हा शासनाचा प्रकल्प आहे, या गोष्टीचा आम्हाला त्याचे कुठल्या अडचणीचा प्रश्न नाही, पण तुम्हाला विकासच करायचा असेल या भागाचा, तुम्ही जरूर भागाचा विकास करू शकता. आणखी काही प्रकल्प राबवण्यासारखी शासनाच्या विचारधीन असतील. आता दुष्काळी भाग आहे, पाण्याचा प्रश्न, पाणी येईल काही दिवसांनी, हा भाग वेगळा आहे. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जर जमिनी गेला, मला सांगा, माणसाच्या जर रक्तवाहिन्या तोडल्या तर ब्लड सर्क्युलेशन कसं होणार? तो कायमचा अंध होऊन माणूस होणार आहे. त्यामुळे माझी फक्त एवढी शासनाला विनंती आहे की शासनानं याचा गांभीर्याने विचार करावा. जे शेतकरी भूमिहीन होत आहेत त्या भूमिहीन शेतकऱ्यांच्या भावना आणि वेदना जाणून घ्याव्यात. कारण कसं आहे, आता ठीक आहे, शासनाला जमिनीचा हा पार्ट समजते मला सगळी गोष्टी, पण जमीन जर निघून गेली, मला सांगा, 18-20 दारिद्र्य पार्ट आहे. आम्ही पूर्वीपासून शिकतोय, आमच्या आजोपंजोबांनी जमिनी घेतलेल्या आहेत. हे जर मालकी हक्काचं सदन जागण्याचं साधनच गेलं, मेंढपाळ भाग आहे, धनगर समाज आहे किंवा इतर बांधव आहेत माझे, या बांधवांना माझी विनंती आहे, तुम्ही जर एकजुटीने उठाल तर ठीक आहे. कारण कधी पण डोक्यात घ्या, गवताच्या काडीला महत्व आहे, पेंडीला एका गोष्टी जर विचार केला तुम्ही तर सर्वांनी माझं मत आहे की वज्रमुठ. एक मिनिट, तुम्ही गवताच्या काडीचा उल्लेख केला म्हणून मी सांगतो की शिवाजी महाराजांनी त्यांच्या सैन्यांना असे आदेश दिले होते की शेतकऱ्यांच्या गवताच्या काडीलाही धक्का लागता कामा नये. आपण शिवाजी महाराजांची लेकरं आहोत, आपण शिवाजी महाराजांचं नाव घेऊन हे सरकार सत्तेवर येतं आणि गोरगरिबांच्या जमिनी लागतं. आता पुढे बोला. तर माझा शासनाला एवढीच विनंती आहे की त्यांनी प्रत्येक शेतकऱ्याचे ईच आणि एवढी शेतकऱ्याचा विचार घ्यावा. तुम्ही देण्यास इच्छुक आहे किंवा नाही, द्यायचा विषयच येत नाही, कारण त्यांचं हक्काचं साधन आहे, त्यांना पर्यायी व्यवस्था होणार नाही. आणि तुम्हाला माहिती आहे, हा मान खटावमधला भाग हा पूर्ण टोटल म्हणजे अशिक्षित लोक आहेत, यांना काय त्याचा फायदा तोटा किंवा त्यांना या गोष्टीबद्दल काही एक माहीत नाही. आता मला सांगा की प्रत्येक गोष्टी त्यांना की गुंटेवाडीपासून हे सुद्धा सिस्टीम माहीत नाही. मग आता जर असा केवढी मोल किमतीन जर जमीन जात असतील तर या शेतकऱ्यांना पुढे जगायचं काय आणि खायचं काय हा प्रश्न आहे, त्याचा विचार व्हावा. माझं म्हणणं एवढं शासनाचा हा जरी प्रकल्प चांगला असेल, मी म्हणत नाही, तर आणखी विकास कामासाठी तुम्ही बाकीच्या काही योजना तुम्ही राबवू शकता. कारण आता मला सांगा, तुमची किती एकर जमीन गेली? आमची जवळपास आता याच्यामध्ये 18 ते 20 एकर जमीन गेली सध्या. तुमच्या एकट्याची म्हणजे नाही, आमच्या कुटुंबाची जास्त जाते तसे पण. तर तुम्हाला आता दुसरी जमीन नाही ना. आता ऐका की मी काय म्हणतो तुम्हाला, सगळ्या गोष्टी माहिती. आता तुम्हाला माहिती आहे की आता ज्या पद्धतीने विचार केला तर लोकांना 1 गुंठ घेऊ शकत नाही, इतकी महागाई वाढली, रोजगार वाढला. मला सांगा, ते जमीन घेताना त्यांनी काय डिस्कशन केलं का की तुम्हाला आम्ही एवढा मोबदला देऊ वगैरे? नाही, काय कुठलाही अचानक काय झालं की पहिली गोष्ट की मोबदल्याचं काहीच ते बोलले नाही, काहीच विषय नाही झाला. म्हणजे औरंगजेबी थाटातच आलेले नाही, आपल्याला कुणाला नावं ठेवायची नाहीत. मी या मताचा आहे. नाही, माझा विषय काय माहितीये का, आपण कुणाला काय जास्त बोलण्यात विषय नाही. माझी जमीन जाती, मला दुःख आहे, माझ्या वेदना मला आहेत. कारण आता मला माहिती आहे की माझ्या शिक्षणा काळी त्या आई वडिलांनी माझ्या काळी 10 ते 12 लाख कर्ज काल अजून मी फेडून नाकीनं आलंय माझ्या सर. आणि आता विषय असा आहे की इथून पुढे तुम्ही शासनाने काय विचार की त्या प्रत्येक शेतकऱ्याची गोष्ट विचारात घ्यावी. हा तुमची काय अडचण महत्वाची नाही. मला सांगा, जगण्यासाठी इकॉनॉमिक कंडिशन पैसा पाहिजे. हे मेंढपाळ लोक आहेत, त्या मेंढपाळ लोकांना मला सांगा, आणखी कोण बोलणार आहे पुढे? कोणाला बोलायचं? कोणाच्या जमिनी गेलेत? गव्हर्नमेंटला ज्यांना काय बोलायचे, इथं प्रांत मॅडम तुमच्या ऐकणार नाहीत, तुमचं मंत्र्यांपर्यंत गेलं पाहिजे म्हणणं. कुणाला बोलायचंय? बरं, काही 100% फसवणूक होणार आहे. आम्हाला विश्वासात घेतलेला नाही, आम्हाला चर्चेत घेतलेलं नाही, आमच्यावर ही जाणून बुजून जास्त काट्ट घातलेले. आमची जमीन द्यायची नाही आणि आम्ही देणारही नाही. आमच्या पूर्वजांनी चटणी भाकरी खाऊन ही जमीन ठेवलेली आहे आणि आज आम्हाला भूमिहीन करायचा प्रयत्न, एकही गुंठा आम्हाला घर राहायला सुद्धा ठेवत नाहीत. म्हणजे काय, मला सांगा की ते जमिनी घेताना कसे आले? म्हणजे तुमची मोजणी कशी केली? तुम्हाला काय सांगितलं का? विश्वासात घेतलं का सरकारने? ह्यांनी बळजबरीने पोरात टाकून जमिनी मोजणी केली आत, म्हणजे तुरुंगात. हो, आणि बळजबरीने दहशतीनेचा वापर केलेला आहे. बळाचा वापर, दहशतीचा वापर केलेला आहे. ह्याच्या मागे कोण आहे तुम्हाला असं वाटतं? आता ती काय सांगायची गरजच नाही. बर, लोकप्रतिनिधीच. बर, हा, अच्छा, त्यांनी जे केलं सगळं कटकारस्थान. बर, आता तुमची जमीन किती गेली? किती? अहो, माझी 65 एकर जमीन गेली, मला गुंठा पण नाही. बर, आमच्या भावा दोघांची. तुमची 65 एकर जमीन आहे? अहो, 65 सगळे घेऊन गेलेत? अहो, कायच नाही, घर राहायला पण नाही अशी परिस्थिती. बर, आता काय करायचं या नंगनाच कारभाराचं? आता काय, आम्ही तर काय करणार? तुमचं नाव आणि गाव काय? मी संभाजी मासाळ. बर, मासाळवाडी. बर, मग आता पुढं काय ठरवलं तुम्ही? काय करणार आता? काय शासनाच्या पुढे आता ही सगळी जण वावरले तर आम्ही करणार, उद्या येणार आहे, वाहन येणार आहे, ते आता काय करायचं? बरं, काही असंही मला समजलंय की काही जणांच्या जमिनी दलालाने विकत घेतलेत, असे प्रकरण माहित आहेत का? काय अशी? नाही. बरं का, आपली द्यायची नाही. बरं का, बर,
द्यायची नाही काय. बरं तुम्हाला मग एवढी तुमची 65 एकर जमीन घेतली त्या बदल्यात ते बोलले का तुम्हाला आम्ही पैसे देतो? अहो तसलं काहीच नाही, काहीच बोललेलं नाहीत. काहीच नाही. त्यांनी शिकाय मारला त्यांच्या पद्धतीनेच, मोजणी त्यांच्या पद्धतीनेच, भेटलूनच आहे. काय करायचं मग? बर म्हणजे त्या नवीन कॉरिडॉर झाला तर तुम्हाला एक कंपनी उभारून देतील, कंपनीसाठी जागा देतील असं काय बोललेत का? अहो ती ताणून काढतील, कंपनीत का जागा देतील काय? बर बर. पण त्यावेळी ज्यावेळी मोजणीला आले, अटक करायला आले, त्यावेळी कोण 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 आलं होतं? म्हणजे पोलीस फाटा कसा आला होता, काय आला? काय पोलीस फाटा आपलं ते काय ते साहेब होतं, ते भुजबळ साहेब. बर, पोलीस अधिकारी भुजबळ आले होते. हो बर. आणखी कोण आहे इथं बोलणार? बोला परत, मी इथं येणार नाही. एकदा मुंबईला गेलो की. थांबा थांबा, हा इकडे, हा तिकडे कॅमेराकडे तोंड करा. कुठली न कल्पना परत बोला पहिल्यापासून. आम्हाला कुठली न कल्पना नाव सांगा, नाव आणि गाव. नाव विष्णू माने, मानेजवाडी गाव, मसवड कॉलेज मानेजवाडी. आम्हाला कुठलीही कल्पना न देता, आम्हाला कुठलीही न कल्पना देता आमचं तिथं येऊन मोजमाप केलं त्यांनी जाग्याचं, आणि जे घराचं माप नेलं, विहिरीचं नेलं, सगळं नेलं. पण त्यांनी कुठलीही म्हणले नाहीत की बाबा तुम्हाला ही रेट देणार आहे, ती रेट देणार, असं कुठे काय बोललेलं नाही. नुसतं असं मोगम हे केलं, मग तुम्हाला तिथं आम्ही म्हणलं राहायचं कुठं, ते तुम्ही सोय करायची म्हणते. ती राहायला तुम्ही तुमच्या पद्धतीने सोय करायची. असं कोण बोललं तुम्हाला? तिथे जे मोजायला लोक म्हणजे एवढे निर्लज्जपणे बोलले तुम्हाला? हो, या पद्धतीने ते बोलतात. आणि तुमच्या घरात येऊ करायला, तुमच्या जमीन द्या आम्हाला. ते काय करतात तिथं, त्यांची भाषा आपण आम्ही काय समजतो ती बाबा अधिकारी आहे ती, पण त्यांची भाषा गुंडगिरीची भाषा आहे ती. गुंडासारखे बोलतात. गुंडासारखी बोलतात. कोण बोलत होत असं? ते मोजायले लोक तिथं. ह्यात आम्ही काय करू, इथं जर कोण आडवा आला तर आम्ही आत टाकू, असं बोलायचे? हो, म्हणजे जमीन तुमची आणि ते तुम्हाला बोलतायत की आत टाकू? हो, डायरेक्ट आत टाकू बोलतात ते. बर. ही कुठे तर त्यांचं थांबलं पाहिजे. यांनी ते तर सांगितलं पाहिजे बाबा तुम्हाला एवढा रेट देतो आम्ही. हे सुद्धा अजून कुठलेही त्यांनी कन्फर्म केलेलं नाही. बाबा ह्या रेटने तुमचं घेणार आहे किंवा असं देणार तुम्ही, तुमचं म्हणणं काय? आमचं म्हणणं अजून काही हीच केलं नाही. डायरेक्ट इथं आणलं, अजून आम्ही अडाणे इथं सह्या करायला लावल्या, सह्या केल्या. आता तुमच्याकडून उल्लेख झाल्यानंतर आम्हाला घाम घ्यायला लागला. बाबा आता हे आपलं आता सगळं घर बी जातंय, जमीन बी जाते, सगळं जातं. आता आम्ही जायचं कुठं? आम्ही इथून पुढे जायचं कुठं? हे आम्हाला हे झालं ना, इथं सह्या करून मोकळं झालं. इथं आमची फसवणूक झालेली. आणि तुम्ही इथं बोला, माईक मध्ये असं बोल नका. तर त्यांनी त्यांच्या अधिकाराचा ती अधिकार गाजवते ते आमच्यावर. कायदा कसं येतं, सगळं या अधिकाऱ्याच्या बाजूने येतं, शेतकऱ्याच्या बाजूने कुठलाही कायदा नाही. त्याच्यामुळे शेतकऱ्याचं काय चालतच नाही. त्याच्यामुळे शेतकरी अडचणीत आहे. या परिसरामधले म्हणजे असे किती, मला वाटते 6000 हेक्टर जमीन आहे ना? 12,000 हेक्टर काय तर सांगतात, असं आहे काय माहिती. 12,000 हेक्टर जमीन आहे. मग तेवढ्या यांचा त्या अधिकार चाललाय त्याच्या. आणि कुठल्याही माणसाला असं ह्याच्यात बोल, दादा गुंडगिरीची भाषा ही सभ्य भाषा नाही त्यांची. मग त्याच्यामुळे इथं आम्हाला म्हणले बाबा तुमचं म्हणणं द्या, म्हणून आम्ही म्हणणं द्यायला आलोय. आता आमचं म्हणणं द्यायला तर आम्हाला ते वाचायला काही येत नाही. त्याच्यामुळे आता आमचं म्हणणं, त्याच्यामुळे आता आम्ही अडचणीत येणार ना. ह्याच्या पुढे आता काय करायचं? आता सर तुमच्याकडूनच काहीतरी. नाही, मी तुम्हाला सांगतो, मी त्या दिवशी धुळेदेव इथं काही शेतकऱ्यांकडे गेलो होतो, आणि मी म्हणजे पत्रकाराचं हे खरं काम नाही, परंतु लोकांना विश्वास येण्यासाठी मी तिथे भंडारा उचललेला आहे. मी तुम्हाला न्याय मिळवून दिल्याशिवाय शांत बसणार नाही, कारण हा प्रकल्प तिथं यावा यासाठी मी फार मोठी लढाई केली होती. आणि जर मी माझ्यामुळं किंवा माझ्यासारख्या अनेक चांगल्या लोकांमुळे जर तो तिथं प्रकल्प आलेला आहे आणि त्याच्यामध्ये शेतकऱ्यांची लुबाडणूक होत असेल तर हे माझ्या हातून फार मोठं पाप होईल. तर हे पाप मी घडू देणार नाही, म्हणून मी तुमच्या बरोबर, शेतकऱ्यांबरोबर आहे. जोपर्यंत तुमचं समाधान होत नाही तोपर्यंत मी तुमच्या बरोबर आहे. अशीच मदत करत राहा. धन्यवाद. तुम्ही बोला. या. मला महाराष्ट्र सरकारला आणि केंद्र सरकारला एवढंच सांगायचं आहे, ही जेवढी शेतकरी आहे ती, यांचा उदरनिर्वाह त्या शेतीच्या जीवावर होते. आमचा मेंढपाळाचा व्यवसाय आहे, कुणाचा कोण शेती करून जगतंय. तर आम्हाला ही कुठल्याही प्रकारचा मोबदलाही नको आहे, आणि आम्हाला शासनाला जमीनच द्यायची नाही आमची. आमचं एवढंच म्हणणं आहे, बाकीचं आम्हाला काय सुद्धा नाही. आणि आमच्या जमिनीची मोजणी असेल, आम्हाला ह्यांनी कुठल्याही प्रकारची अगोदर कल्पना दिली नाही, काय नाही, नोटीस दिल्या तर आमच्यापर्यंत पोहोचवत नाही ती. आणि ज्या वेळेस मोजणी आली
त्यावेळेस यांनी आमच्यावर दंडीलशाही करून प्रशासनाचा वापर करून आमच्यातली पोरं लाईटीच्या पोलवरती चढलेली पोरं असून खाली उतरून त्यांना डायरेक्ट तुरुंगात टाकले यांनी. म्हणजे यांची दंडीलशाही चालली आहे. आमच्यातली जी मानेवाडी असेल, मासाळवाडी असेल, इकडे लांबमाळा असेल, कोडलकरवाडी असेल, यांची कुणाची धुळदेवची जमीन अजिबात द्यायची नाही, कुणाचीच जमीन. आणि हे जी जमिनी द्यायच्या आहेत म्हणतात, ही दलालच्या आहेत. त्यांनी काय केलंय, जमिनी घेतलेल्या आहेत शेतकऱ्यांच्या आमच्या, आणि त्यांच्या जमिनी द्यायच्या आहेत. आमचं एकच म्हणणं आहे, आमच्या शेतकऱ्याच्या जमिनीत आम्हाला MIDC नको आहे. जी दलालाची जमीन आहे त्या जमिनीत तुम्ही बिनधास्त MIDC करा. आम्हाला कुठला किती जरी मोबदला दिला, आम्हाला आमची जमीन द्यायची ना, आमचं एवढंच म्हणणं. तुम्ही दलालांचा उल्लेख केला तर हे दलाल, हे जे दलाल आहेत ते दलाल काय उद्योग करतायत जरा? दलाल हे मोठे मोठे लोक आहेत, त्यांचं मोठं उद्योगधंदा आहे. हा, कोण मोठे असे कॉलेज आहेत, कोणाच्या शाळा आहेत, कोणाची मेडिकल कॉलेज आहेत, असलं ह्या अनेक अधिकाऱ्यांनी ही जमिनी घेऊन टाकल्यात. पैसा गुंतवायचा कुठं, पुण्याची काय दलाल आहेत त्यांनी जमिनी इथे घेतल्यात. हा, त्यांना मग त्यांच्या जमिनीत होऊ द्या, आम्हाला काय हरकत नाही. फक्त आमची जी आहे शेतकऱ्याची जमीन ती द्यायची नाही. आणि आम्हाला ही यांनी, आम्ही इथं 4 ते 5 वेळा दहिवडी लिहून नोटीस दिलेत, अर्ज दिलेत. ह्याच्यावर आम्हाला परत यांची रिप्लाय काय झाली नाही. त्याच्यामुळे आम्हाला फसवणूकच वाटते. आता आम्ही इथं आमची सुनावणी द्यायला आलोय, ह्याच्यात आम्हाला आमचे जे अर्ज आहेत ते अर्ज इकडे घेतलेत आणि त्या अर्जाची प्रत आम्हाला दिली त्यांनी पोच माघारी. पण तिथं पोच घेत नाहीत, नुसता त्यांचा जी तपशील अर्ज आहे ते तपशील अर्ज घेतात, आमचं नाव आणि गट नंबर, पण त्याच्यात काय लिहितात हे आम्हाला अजून कल्पना नाही, त्याची माहिती देत नाही ती. हा, आणखी कोणाला बोलायचंय? हा, या. खरं तर हे प्रांत मॅडमनं सुनावणी मसवडलाच घे पाहिजे ती. आमच्या लोकांची गैरसोय, येण्याचा खर्च, आता चहा नाही, पाणी नाही, तर पहिल्या कुठं एकवासे ठेवले नाही तर शासनानं, याचा मी पहिल्यांदा निषेध करतो. तुम्ही प्रांत मॅडमचा उल्लेख केला म्हणून मी महाराष्ट्राला सांगू इच्छितो की या कार्यालयामध्ये चांगल्या प्रांतांची परंपरा आहे. मिनाज मुल्ला, दादासाहेब काळे, शैलेश सूर्यवंशी असे 3 प्रांत अतिशय चांगले प्रांत लाभलेले होते. यांनी अतिशय चांगली कामं केलेली होती. मी त्यांच्यासोबत काम केलेलं आहे, सामाजिक कामं केलेली आहेत. आमच्या गावात हे लोक यायचे, अगदी डोंगर ओढ्या नाल्यामध्ये यायचे लोकांच्या लोकहिताच्या कामामध्ये. परंतु या मॅडम विषयी लोकांमध्ये काय नाराजी आहे आपण अगदी बघू शकता. नाही, मॅडमनं खरोखर मसवडला ही सुनावणी घे पाहिजे ती. आमच्या 5-6 वेळा इथे हेलपाटे झाले आमचे. आम्हाला मॅडमचं नाव काय? मॅडमचं नाव काय माहित नाही. मी मेंढपाळ असल्यामुळं काय असं एवढं म्हणजे तुम्ही मेंढपाळाचा व्यवसाय काय? उज्ज्वला काडेकर. आणि दुसरा विषय म्हणजे तिथं जे काय धनदांडग्यांनी जमिनी घेऊन ठेवले त्या, त्यांची चौकशी झाली पाहिजे ईडी मार्फत. तिथं जे म्हणजे 100 एकर कोणी 50 एकर कोणी अशी जमीन जी घेऊन ठेवली त्यांची चौकशी झाली पाहिजे. म्हणजे ते ईडी खरी तिकडे मायनीला पाठवतात ती इकडे आली पाहिजे. इथं MIDCला ईडीला झाली पाहिजे. म्हणजे जमीन बाबा कशी घेतली, का घेतली, कशासाठी घेतली, तुम्हाला कधीपासून नाही माहिती, शेतकऱ्यांना माहित नाही, तुम्हाला कसं काय माहिती, असं शासनानं हे करायला पाहिजे. हे कोण धनदांडगे आहेत तुम्हाला काय कानावर आलेल्या गोष्टी? कसं आता जी 50-50 एकर जमीन घेते ती, 50 लाख म्हणा, 70 लाख म्हणा, देऊन पैसे त्यांनी कुठून आणले एवढं? महाराम जर एवढा तुम्ही खर्च करून, मग शेतकऱ्याला तुम्ही का सांगितलं ना अगोदर एवढी माग जमीन आहे, असं आहे तसं आहे, असं आम्हाला ईडी मार्फत चौकशी होणं गरजेचं आहे. नाही म्हणजे तुम्ही असं म्हणताय की इथं प्रकल्प उभं राहणार आहे, ह्या धनदांडग्यांना माहित होतं, शेतकऱ्याला माहित नव्हतं, शेतकऱ्याने गरज म्हणून दिली. आता आम्हाला धरून नेलं, परत आम्ही सोडला आम्हाला त्यांनी, नंतर आम्ही तुम्हाला नेलं होतं धरून. मला ती स्टोरी सांगा जरा पहिल्यापासून व्यवस्थित. काय झालं, आम्ही तिथं बरेच जण लोक होतो, आम्ही म्हणतो तुम्ही मोजणी करू नका, तुम्ही आम्ही मोजणी करू नका म्हणलं का त्यांनी काय केलं साहेबांनी, भुजबळ साहेबांनी डायरेक्ट जरा शांतता राखा, जरा शांतता म्हणले जायचं म्हणले आपल्याला देवडीला जायचं म्हणले, त्यांनी डायरेक्ट गाडी पोलीस स्टेशनला वळवली. नाही परत सांगा. काय झालं? आम्ही तिथं मोजणीला साहेब आले का आम्ही तिथे गेलो तिथं. बरं, त्या म्हणजे जिथं तुमच्या जमिनी आहेत, स्वतःच्या जमिनी आहेत, तुमच्या स्वतःच्या जमिनीमध्ये ते मोजणीला आले. आम्ही तिथे गेलो, तिथे गेल्यानंतर तिथं पोलिसांनी म्हणले चला आपल्याला प्रांत मॅडमला भेटायला जायचं म्हणले, म्हणून गाडीत घातलं, डायरेक्ट पोलीस स्टेशनला नेलं. अच्छा, म्हणजे तुम्हाला सांगितलं की इकडे प्रांत मॅडमला भेटायचं म्हणले, आपण म्हणले. आणि बोलणारा अधिकारी कोण होता? भुजबळ साहेब. अहो भुजबळ साहेब, तुम्हाला राव मी सामाजिक कार्यकर्ता समजायचो आणि तुम्ही असे धंदे करता, शेतकऱ्यांना फसवता, प्रांत मॅडमकडे जायचे असं म्हणता आणि लोकांना जेलमध्ये घालता. तुम्हाला जनाची नाही तर मनाची वाटली पाहिजे. या भुजबळांना मी ओळखतो, ते दहिवडीला होते त्यावेळी आमच्या गावात आम्ही सामाजिक कार्य करत होतो, त्यावेळी तिथं चमकोगिरी करायला तिथं आले होते. आणि इथं मसवडला तुम्ही असले धंदे करता, ते शेतकऱ्यांना फसवण्यापेक्षा त्यापेक्षा नोकरी सोडून द्या ना.
बोला. मग नंतर खोटी कलमही लावली, परत ना म्हणली या इथं, परत ना म्हणली देवडीला. आता देवडीला पण 5 ह्याला पाड्याचा, पण कायच ना, तुम्ही म्हणतात नुसती फसवणूक आहे, नुसती शेतकऱ्याची फसवणूक आहे, कुठलं कायच नाही तुम्हाला सांगतो अजिबात. हा, फक्त फसवणूक, दुसरं कायच येत नाही अजिबात. बरं, आज सुनावणीला बोलवलं होतं, तर मला सांगा यातला कोणी शेतकरी असा आहे का जे मॅडमने तुमची सुनावणी घेतली, म्हणजे प्रत्यक्ष त्यांनी बोलवलं आतमध्ये कॅबिन मध्ये, असं कोणी आहे का? कोणच नाही, मॅडमचा अजून पत्त्याच नाही. थांबा. हा, एक मिनिट, इथं वयोवृद्ध बाबा आहेत, ते त्यांच्याशी आपण बोलूया. आज गेलो तिकडं कॅमेराकडे बघा. हा. आज गेलो होतो, मॅडम साहेब म्हणलं आमची जमीन द्यायची नाही, बर, आम्हाला तुम्ही लिहून द्या, अशी द्यायची नाही. बाबा म्हणले आमच्याकडे काय नसतं, आम्ही लिहून घेतून वर शासनाला पाठवून शासन काय शासनातनं काय येईल ते खरं. अहो असं कसं मॅडम म्हणलं, तुम्ही आज परंत मॅडम आहे, आम्हाला काहीतरी सांगा ना म्हणलं, सांगता येत नाही म्हणलं. एवढं शब्द ते त्यांना म्हणायचं ना, तुमच्या सहाय्यानेच तर जमिनी जात आहेत आमच्या हातातून. आम्ही कशाला सहाय्य केली म्हणते. बर, वरनं आलं त्यांच्याकडे आम्ही देणार आता, आणि ती वरनं येईल ती खरं. आता मला सांगा, तुमचं वय किती आहे? 92 आहे. 92 वय. हो. तुम्ही एवढं वय आहे तुमचा, हे खरं तर घरी आराम करायचं वय आहे, आणि तुम्ही इथं तुम्हाला उन्हातानात इथं बोलवलंय, तर तुम्ही कशासाठी म्हणजे यायचं, घरी थांबायचं ना? आता बरं का, ही जी जमीन जर गेली बिल तर मी जाग्याला सांभाळी. नाही, असं करू नका, आम्ही आहोत तुमच्या सोबत. कसं काय मला चहा सुद्धा मिळेल नाही, भाकरी सुद्धा मिळेल नाही, अशी जमीन कमवून पोरात ठेवली. कशी तुम्ही जमीन कशी कमवली होती ती सांगा. वय कितव्या वय तुम्ही कष्ट करत होता? 1 रुपयाचं 30 वर्ष मुंबई केली. 8 रुपये मुंबईला तिकीट होती. अरे शांतता. तर 30 वर्षापूर्वी मी 60,000 10 वर्ष काढत होतो दिवसाची. बर, ती वर्ष काढून 8 गुंठ जमीन होती. आता 40 एकर जमीन केली. 3 हिरी घ्या, 2 पाईपलाईन आहे, 3 पाईपलाईन आहे. हिरी नुसत्या साहेब, हिरी जायच्या 40 लाखाच्या हिरी पाडली, 40 फुटाच्या अशा रुंदीच्या 9 फूट खोल हिरी. किती एकर जमीन आहे? जमीन समजा आमच्या भावाची 150 एकर आहे. 150 सगळ्या भावांची मिळून. बरं, आता त्यातली किती जमीन गेली, किती राहील? काय घर 9 लाखाचं घर बांधलं, घर बी चढलंय गेलंय. अरे 9 लाखाचं. 90 का 90 लाखाचं? 9 लाखाचं घर बांधले. 90 लाख बांधले असं. हा, बर. छोटा आहे का मोठा आहे? 80 फूट लांब आहे घर असं. हा, मग ते 90 लाखाचं असेल. 90 लाखाचं असेल घर. तुम्हाला कशा 9 लाखाचं आहे. बरं, ठीक आहे. 10-20 वर्षात बांधले. बर, हा, जुनं घर आहे. आता 90 लाखानं होत नाही. हा, अच्छा. बर, हा. आणि बर, ते घर, तुमची जमीन 150 एकर जमीन सगळी गेली. गुंठा नाही जर नगरपालिकेच आम्ही आहे. बर, आणि भाऊला सुद्धा कशी चर्चा केली भाऊ संघ. कोण भाऊ? आमदार जयकुमार गोरे भाऊ. बर, काय तुम्ही चर्चा केली? मागलं देवळला बसलो माणसं, तर मी बाकड्या बसा सरळ बसलो. मी 15 वर्ष त्याच्याबरोबर बोलतो, सरळ बोलतो. तर त्यानं मला शब्द दिलाय, जमीन ही बागाची तुमची जाऊ देणार नाही. आता माझी चेष्टा केली नाही. मला परत सांगा, आमदार जयकुमार गोरे तुम्हाला काय म्हणाले? जमीन बागाची जाऊ देणार नाही. बर, पण आता गेली ना पण तुमची? गेली म्हणजे पोरं धरून नेऊन इथं पुटणं माझा 15 दिवस कोटी. पण आमदारांनी तुम्हाला शब्द दिला होता की तुमची जमीन जाऊ देणार नाही, मग गेली कशी काय? आता त्याच्या माझ्याची गाठच नाही अजून. बर, आता जाणार आहे 1 दिवशी, पण मी जाऊन काय करणार आहे? पण मग ते जमीन आमदारांनी शब्द दिला होता तुम्हाला, जमीन जाऊ देणार नाही, मग त्यांनीच नेली का काय? त्यांनीच घालवली का? नेली का शासनाने नेली का? त्यांचा काय मला काय देणार? कागद आणतोय, घेतोय. परत मॅडम 2-3 बारे आलो. मग माझ्यापाशी काय नाही म्हणते, मी नुसती आपले लिहून पाठवलं. बर, मग आता तुम्ही तुमची जमीन गेल्यानंतर खाणार कसं? अहो, जमीन गेल्यावर मारणार, खायला काय माती आहे, कुठं जायचं? आता 2 वर्षी जाणं जनावरांना वैरण निघत घेतले. आता वय झालं तर आता ही मागं भोग. आता दर्यात घेऊन आम्हाला बाटली एक किशात द्या, दर्यात घेऊन टाका, जमीन घ्या. दर्यात समजी भरून दर्यात टाका म्हणावं. बर, आता काय पुढचं तुम्ही म्हणजे हे आता तुम्ही कुणाला सांगता हे दर्यात टाका? त्यांना कळलं पाहिजे जरा. आवाज आता मग कोण आहे का अधिकारी? कोण तुमचं जवळ आहे? कोण अधिकारी आहे? तुम्हीच आहे जवळ, तुम्हालाच बोलतो. बाबा, तुम्ही माझ्या आजोबा सारखे आहेत, तुम्ही चिंता करू नका. दर्यात
जायची, कुणाला टाकायची गरज नाही, बाटलीची गरज नाही, आपण लढा देऊया अहो लढा आणि सगळी एकजूट दाखवायची, आपण सगळे मिळून लढा देऊया. अहो 4 गाड्या येऊन उभा राहते त्या रस्त्यावर गेलतो. नाही त्यांच्या गाड्या आपण मंत्रालयात जिथं गाड्या आणतात ना, आपण मंत्रालयात जाऊया. मी सर्वी उभी राहिली हा. सडक चालली तेव्हा मी परांताला 4 वाजता सडक वाढवलं हा. होता. माणसं धरायचं गाडी टाकायची, पण मी म्हणलं टाक बरं गाडीत बघू, मला नाही टाकलं गाडी. परांताला मला नाही गाडी टाकली. बरं तुम्ही सरकारला काय सांगाल? सरकारने जे फसवलंय, सरकारमधले जे मॅडम जे बोलतायत की माझ्या हातात काय नाही, वरून येते, हो. ते जे वरचे जे कोणी आहेत बाबू, माझी भेट होऊ दे की, त्याला बरोबर सांगतो. मला जेव्हा तुम्हाला संघ बोलायचं कळतं, सरकारासंघ बोलायचं कळतं, काय बोलायची मी बोलतो बरोबर. बर हो जे आहे ते बोलतो. बरं आता हे त्यांनी हे आपलं व्हिडिओ बघितल्यानंतर समजा बघतायत, कल्पना करा तर त्या कॅमेऱ्यात बघून त्यांना सांगा काहीतरी त्या आमच्या वरच्या. समाजाची धनगर समाजाची मेंढकं कुळाची जमिनी कुणाची द्यायची नाही, बर कुणाची सुधीक द्यायची नाही. बासळवाडी असू दे, मानेची वाडी असू दे, धुळी असू द्या, कुडलकर वाडीचा असू द्या, कुणाची ही जमीन द्यायची नाही. आम्ही आडू का नाही गावाची गावं धरून साहेब झोपाटणार आहे तर चालेल. बर साहेबाच्या गाड्यावर झोपटणार. बर मग आम्हाला असे बी नाही धरून आणि तसे नाही बर बाया पोरा सुद्धा बाया दगड घालायला होणार. बर हे जयकुमार गोरे आमदारांनी बी तिथं स्वतः जमिनी दुसऱ्या त्या आकडमल आणि ह्याच्या नावाने खरेदी केल्यात, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? आईला मला अजून कल्पना केली म्हणते तेवढं, मग कुणा कुठली केली आणि कुणाची घेतली काय माहित आहे का? बर म्हणजे तुमच्या कानावर आहे? हाय का नाव? बर अशा मोठ्या मोठ्या लोकांच्या लय जणांच्या जमिनी 100 एकर 50 एकर 200 एकर जमीन घेतलेली नाही. बर मग ती जमीन MIDC त्यामुळेच MIDC होय. बर पण आमची द्यायची नाही. आमची समजा लोकांची कुणाची ज्याला मला जर म्हणलं का आडवा बोलला आमची द्यायची आणि तुका बोलतो त्याकडे काय बी करतो, जे आमची कुणाची द्यायची नाही. बर मासळवाडी असू द्या, मानेची वाडी असू द्या, कोडलकर वाडी असू द्या, धुळे असू द्या, द्यायची नाही आमची जमीन. बर एवढं सांगतो मी, बाकीचं काही नाही. बर धन्यवाद बाबा, तुम्ही चिंता करू नका, आपण तुम्हाला न्याय न्याय मिळवणं कठीण असतं, कारण हे जसे तुम्हाला तुरुंगात घातलं तसं तुमच्या सोबत येणाऱ्या आमच्यासारख्यांना बी तुरुंगात घालतील, पण घाबरायचं कारण नाही. शासनावर बात केलेली आहे, मी माणूस असा आहे मी शासनासंग बात केलेली आहे. बर पण फसवतायत ते ह्या गोष्टी नाही, दुसऱ्या गोष्टी बदल केली. बर बर दुसऱ्या गोष्टी बर. पण शासनानं मला त्या टायमाला मानलं होतं, माझी काय जे काम होतं ते केलं होतं. एवढं. बर फक्त तुम्ही आमची जमीन हे कुणा द्यायची, आम्ही समजी बाया बारकी पोरं सुद्धा आणणार समजून आणणार. बर बर आपण आता लढाई सुरू करू, पण आता आणखी कुणाला बोलायचे तर आपण मागे घेणार नाही आम्ही, बर मागे घेणारच नाही. बर पण आता तुमचं इतकं वय झालंय, तुम्ही कशी लढाई लढणार? कसे लढाय म्हणजे मरण लढत अशी कधी मंत्री म्हणतो माझं काय कथा. तुमचं 92 वय आहे, तुम्ही तर स्वातंत्र्याच्या अगोदर पासून आहात, म्हणजे तुम्ही स्वातंत्र्यासाठी त्यावेळी महात्मा गांधी हो समजा बघितलं होतं का त्यावेळी? हो महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, पंडित नेहरू समजा बघितलं. बर महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू असे होते का? हो नाही सामान्य माणूस, हा सामान्य माणूस होते. होय ना? त्यांनी शेतकऱ्यांना असा त्रास दिला होता का? इंदिरा गांधी ऑपरेशन करत होती, मला ताणून नेलं इंदिरा गांधीने पाटणला होतो. बर तर एक आमदार होता पाटणला देसावी, तर त्या आमदारापाशी गेल्यावर आमदारनं मला लिहून दिलं, तुम्ही जानगारा पाटणला किती याचा, तर आम्ही शिजून धनगर चिठ्ठी दिली, ह्या जानगारांनी जर कुणी ताणून जर ऑपरेशन केलं दिलं तर त्याला 6 महिन्याची शिक्षा माझ्यावर पावती. नाही बोलू दे, असू दे, थांबा. हा अच्छा कुणाला बोलायचं त्याला बर या तुम्हाला कुणाला बोलायचं? हा या बर का? मला काय म्हणायचं आहे, आता ही परिसर कशी तरी मेंढर काय शेती जगती ती कुठं जर जगायला जाते ती, आणि ह्या परिसराची जमीन जर गेली तर आधीच मुलांची लग्न होत नाही. ती शेतकरी दुसरी काय म्हणते ती पाहुणी, जमीन किती आहे आली का? मग ही जमीन जर शेतकऱ्याची गेली तर मुलांची परिसराची लग्न मुलांची होणार कसे? ही सरकारनं कसं बघितलं? जमिनी सगळं घरदार बी त्यांनी घेतलंय का? हो किती सगळं मोजणी करून गेली ती. बर म्हणून ही मला प्रश्न आहे की मुलांची जमीन ह्यांनी घेतली सगळी लोकांची या परिसराची, म्हणजे लग्न कशी मुलांची होणार? बर मग हे यांनी बघितलं पाहिजे, विचार केला पाहिजे. बर कोणी केला पाहिजे? सरकारने. मग ही मला म्हणणं. बर तुम्ही आमदारांना वगैरे भेटला का?
कशाला आम्ही कुठं राहणार, कुठं शहराकडे कुठं होत नाही, जाणं होत नाही, काय होत नाही. पण ते लोकप्रतिनिधी आहे ना, त्यांनी असं आपले सोबत तू राखण कुठं करणं राहून- लोकप्रतिनिधीचं या काम आहे. एरियाचं- जसा कुत्रा घराचं राखण करतो तसं लोकप्रतिनिधीचं म्हणजे सुद्धा काम आहे की आपल्या मुलांची मतदारसंघाचं राखण करणं. मुलांची लग्न होईना म्हणजे हे परिसर कसा जगणार आणि कसा होणार कसा यांचं पुण्या, ही मला म्हणायचं. बरोबर बरोबर. आधीच होईना ती जमीन, पहिलं जमीन विचारती ती किती जमीन आहे, आता जमीन घेतल्यावर काय सांगायचं. बरोबर. आणि यांची कसं होणार या परिसराचं. हे नको. हा बोला. मानसारख्या दुष्काळी भागाचा विकास झाला पाहिजे याच्यासाठी आमचा विरोध नाहीये. पण ज्या पद्धतीने सरकार मुघलशाही किंवा दंडीलशाहीने शेतकऱ्यांना विचारात न घेता. तुमचं नाव आणि गाव सांगा ना. मारुती श्रावण मासाळ. मारुती श्रावण मासाळ. मासाळवाडी. तर ज्या प्रकारे शेतकऱ्याचा सरकारचा विचार चांगला आहे, नक्कीच मानसारख्या दुष्काळी भागाचा विकास झाला पाहिजे. इतर भागाप्रमाणे मानचा पण विकास झाला पाहिजे. परंतु ज्या पद्धतीने शेतकऱ्यांच्या जमिनी विकत बळकावल्या जात आहेत किंवा ज्या पद्धतीने शेतकरी जे बागायत क्षेत्र आहे किंवा जे घरगुती क्षेत्र आहे या कुणाचाही विचार न करता सरकारने मुघलशाही किंवा दंडीलशाहीने ज्या पद्धतीने क्षेत्र बळकावत आहे यासाठी आमचा सर्वांचा निषेध आहे. पण मला सांगा की जे इथले आमदार आहेत, लोकप्रतिनिधी आहेत जयकुमार गोरे, तर ह्यांनी तुम्हाला कशी मदत केली या प्रकरणात? नाही, या प्रकरणात काहीच मदत नाही. म्हणजे सरकारने कधी कोणती नोटीस दिलेली नाहीये, काही नाही. ते डायरेक्ट येऊन कधी कुणाला नोटीस नाही दिले. त्यांनी सर्वे करून कुणालाही न विचारता घरगुती नोटीस न देता ते येऊन त्यांना जसे वाटेल तसे त्याप्रमाणे सर्वेक्षण करून त्या जमिनी घेतलेल्या आहेत. बरं. पण तुम्ही तुमच्यावर जो अन्याय झालाय, तर ह्या अन्यायाबद्दल तुम्ही आमदारांना, म्हणजे ह्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून तुम्ही आमदारांना काय सांगू इच्छिता? नाही, त्यांना आमची एकच इच्छा आहे की तुम्ही विकास करायचा आहे ना माणसा, आम्हाला त्याचा विरोध नाहीये, पण शेतकऱ्यांना विचारात घ्या. शेतकऱ्यांचं काय भूमिका आहे त्या बघा. आणि जे बागायत क्षेत्र आहे किंवा जे मेंढपाळ आहेत त्यांचा चराईचा प्रश्न आहे, या सर्वांना एकत्र घेऊन मिटिंग लावून यातून काही निर्णय घेता येतोय का किंवा काही विचार करता येतोय का याच्यावरती, तर तो घ्यावा असं आमचं विनंती आहे. असं त्या परिसरात किती शेतकऱ्यांवर असा अन्याय झालाय अंदाजे? आमचं मासावडीचं पूर्ण म्हणजे एक क्षेत्र पूर्ण क्षेत्र गेलेलं. किती घर आहेत तिथं मासाळवाडीमध्ये अंदाजे? 200 घर आहे. मग त्यांनी 200 तर घर आहेत. 200. आणि अशी किती गाव आहेत त्याच्यात टोटल गेलेले? एक मिनिट तुम्ही या आतमध्ये. तुम्हाला बोलायचे बोलू द्या. असं हा. तर हा जो प्रकल्प आहे BMIC बॉम्बे काय बेंगलोर कॉरिडॉर. हा. तर याच्यामध्ये किती एकर किंवा हेक्टर जमीन घेतलेली आहे आणि किती गावं गेलीत त्याच्यात? त्यांचं असं म्हणणं आहे की कमीत कमी 8,000 हेक्टर जमीन घेतली त्यांनी. तर त्याच्यामध्ये दुळदेव, मासाळवाडी, इकडे मानेवाडी, लांबमाळा आणि कोडलकरवाडी असे 4-5 गाव आहेत. कमीत कमी एक 800-900 घरं उठते तिथली. 800-900 घरं उठते. मग त्यांनी आमचा विचार करायला पाहिजे, हेच आमचं म्हणणं आहे. बाकी 800-900 घरं, त्यानंतर माणसं असतील साधारण 2,500-3,000 हजार. नाही, जास्त असतील, लोकसंख्या जास्त आहे. बरं. आणि तुमचं मेंढपाळांचा व्यवसाय, ती जनावरं किती असतील साधारण? सगळ्यांचा मेंढपाळाचाच व्यवसाय 50% लोकांचा. कुणाची गुरं आहे ती, जर्शी आहे त्या, म्हशी आहे त्या. कुठल्या जातीची लोक आहेत? जसं तुम्ही बोलला एक धनगर आहे. धनगर समाज आहे. किती टक्के धनगर समाज असेल? धनगर समाज तरी 70-80% धनगर समाज आहे. अच्छा, म्हणजे मॅक्झिमम हे धनगर आहेत. धनगरच आहे. आणि पूर्ण आमची धनगरांची जमीन जास्त जाते तिथे. म्हणजे ह्यांनी हा प्रकल्प आणताना नेमका धनगरांवरच वरवंटा फिरवलाय. प्रत्येक ठिकाणी धनगर समाजाच्या जमिनीवरती प्रकल्प आहेत. दुसरीकडे पण आहेत ना असे लोक सांगतात. तर सगळे धनगर समाजाच्या जमिनीवरतीच प्रकल्प आहेत. यांनी धनगरांच्या म्हणजे धनगर जातीवर अन्याय केला यांनी पहिल्यापासून. आणि आमदार साहेब आम्हाला सांगतात असं तसं करू, आमकं करू, बागायत शेती ठेवू. पण आम्हाला विश्वास नाही ना कुणावर. म्हणजे फसवणारेच आमदार आहेत, त्याच्यामुळे चोरावर विश्वास ठेवण्यासारखं झालंय. नाही, ते म्हणतात आम्हाला बागायत शेती ठेवू असं. पण आमचं एक इच्छा आहे की ज्या शेतकऱ्यांची इच्छा आहे बाबा आमचं माळरान पण द्यायचं नाही ना, आम्हाला MIDCच नको आहे. तुमचा मोबदला बी नको आणि MIDC बी नको आहे आम्हाला. पण त्यांची जमीनच घेऊ नका ना. ज्या दलालांनी जमीन घेतली त्यांची बिनधास्त घ्या तुम्ही जमीन. आमचं एवढंच म्हणणं आहे. दलाल कोण कोण आहेत?
दलाला तर तसं सांगता येणार नाही. असे कितीतरी लोकांनी जमिनी घेऊन ठेवलेत. बर हा म्हणजे हे गोरगरीब शेतकऱ्यांना चिरडायचं आणि दलालांचं कल्याण करणारा हा प्रकल्प आहे. हा तसंच झालंय ना. यांनी 10 वर्षापूर्वी 10-15 वर्षापासून जमिनी घेतात दलाली. बर म्हणजे जे त्यांना तेव्हाच माहित होतं. हा पुणेवाली काय लोक आहेत तिकडून येऊन इथं जमिनी घेतात. बर हा पुण्यावरून काही लोकांनी इथे येऊन जमिनी घेतल्यात. बर. आणि आता चालूला शिक्का पडल्यापासून बाग आमच्या जमिनीचं रेट त्यांनी वाढवत लोकांना पैसा दिसला. काय लोकांनी जमिनी विकल्यात आता सुद्धा. अच्छा म्हणजे त्यांना म्हणजे शेतकऱ्यांना माहितच नाही की पुढे जाऊन आणखी दर वाढणार आहे. नाही, यांनी त्यांना वाटतं आम्हाला- या माळात काय होणार. यांनी आम्हाला असं म्हणजे माहितीच होऊ दिलं नाही की बाबा तुम्हाला एवढा रेट भेटणार आहे की काय. पण आम्हाला रेटच नको आहे. आमच्या जमिनीच द्यायच्या नाही ते मुळात. बर किती जरी आम्हाला 1 कोटीनं जरी एकर दिला तरी आमच्या जमिनी द्यायच्या नाही ते. बर आम्ही परत ना जगाय पैसा किती दिवस राहणार आहे. पैसा लोकांपाशी राहणार नाही. बर यांनी किती बी आम्हाला काय सांगितलं आमच्या फक्त जमिनी द्यायच्या नाही ते. बर ह्या जमिनी तुमच्या वडिलोपार्जित असतील ना जमिनी. हा आजोबा पंजोबापासून जमिनी आहे ती. बरोबर. हा. आणि मग हे वडीलपार्जित जमिनीवर म्हणजे तुमच्या पुढच्या मुलांचा त्यांच्या नातवंडांचा काय ते परतवंडांचा अधिकार आहे. त्यांना काय बरोबर ना. अहो आम्ही आता आमच्या आजोबाच्या पंजोबाच्या जीवावरती पैसा आल्यावर मोज मजा करेल. पण आमच्या पोरांनी आमच्या नातवांनी कशावर मजा करायची परत ना. बरोबर. आम्ही बेघरच होतोय ना. आम्हाला परत गुंठा पण जमीन राहत नाही. आणि 10 गुंठ राहिलेले आहेत. काय आमची परिस्थिती पुढे कशी होईल ते पण काय बसलेत लोक. पुढच्या पिढीनं जगायचं कशावर. तुम्ही काय सांगणार. तिथं ऑलरेडी सर्व नेत्यांनी ना खाली तिथं ऑलरेडी सर्व नेत्यांनी जमिनी घेऊन ठेवलेत. नेत्यांनी बर कुणी भाजपा नेते असतील राष्ट्रवादी सगळे नेते तिथं नाव सांगा की माहित असले. आता नाव सगळे नेते आहेत. बर तिथं भाजपा नेतं राष्ट्रवादीचं सगळ्या नेत्यांनी कमी त्यांची एकेकाची 200, 300, 250 अशी नेत्यांनी कार्यकर्त्यांच्या नावावर जमिनी करून ठेवली. त्या काही काय जवळच्या माणसांच्या नावाने जमिनी करून ठेवल्या ते. आता त्यांच्या पण जमिनी त्यात MIDC जावाव्या आणि त्याच्या बरोबर गोरगरिबी शेतकऱ्यांच्या पण जमिनी त्यात जावाव्या यासाठी त्यांनी ही प्रकल्पाला राबवला आहे. बर तुम्हाला काय बोलायचं का परत. खरं तरी धनगर समाजावर अन्याय आहे. जिथे जिथे अलीकडे बर बोला. धनगर समाजावर खरं तर अन्याय आहे. खऱ्या प्रकारे जिथे जिथे MIDC झाले त्या राज्यामध्ये ते धनगर समाजाच्या जमिनीमध्ये झालेले. बर धनगर समाज आडगा बोहळा बघून ते सरकार धनगर समाजावर अन्याय करते. बर असं आम्हाला वाटतंय. तुम्हाला 100%. आपण बघू शकतो की इथं जे प्रकल्पग्रस्त लोक आहेत याच्यामध्ये मॅक्झिमम लोक हे धनगर आहेत आणि या धनगर समाजाची फसवणूक केलेली आहे. त्यांच्या जमिनी कुणाची 10 एकर कुणाची 15 एकर. आता एका बाबांनी सांगितले की त्यांची जवळजवळ 150 एकर त्यांच्या भावंडांची सगळ्यांची मिळून 150 एकर जमीन आहे. आणि ही सगळी जमीन हडपलेली आहे. हडपले म्हणण्यापेक्षा ॲक्वायर केली आणि त्याचा मोबदला देण्याबाबत काही सुद्धा सरकारने आश्वासन दिलेलं नाही. त्यांना विश्वासात घेतलेलं नाही. आणि हे सगळे संतप्त शेतकऱ्यांना त्यात एकाच गावातील शेतकऱ्यांना 1,500 शेतकऱ्यांना आज सुनावणीसाठी इथं बोलवलं होतं प्रांत कार्यालयामध्ये उज्ज्वला गाडेकर या प्रांत मॅडमनी. परंतु इथं आणून फक्त सुनावणीचा फार्स केलेला आहे तिने. आणि हे जे अधिकारी आहेत प्रांत मॅडम आहेत त्याच्यानंतर जे तहसीलदार वगैरे आहेत ह्या लोकांना आमदार जयकुमार गोरे यांनी आणलेलं आहे. यापूर्वी जे प्रांत होते शैलेश सूर्यवंशी हे फार चांगले प्रांत होते. परंतु ते असले काळे धंदे करायला मदत करणार नाहीत म्हणून त्यांची बदली केली. तहसीलदारांना तर सस्पेंड करायला लावलं या जयकुमार गोरेंनी. आणि नवीन आपल्या सोयीचे अधिकारी आणलेले आहेत. आणि हे जे तहसीलदार आहेत आणि प्रांत आहेत या दोघांनी सुद्धा जयकुमार गोरे यांच्या हिताचे निर्णय घेतलेले आहेत. आणि या जमिनी कशा शेतकऱ्यांच्या काढून घेतल्या जातील अशा पद्धतीने हे अधिकारी वागत आहेत. आणि जे मी वारंवार सांगतोय की जे 2 महाबलाढ्य दलाल जे लँड माफिया म्हणून नावारूपाला आलेले आहेत, एक आकडमल आणि दुसरा गुलाब मुघल उगले, तर हे दोन्ही महाचालू माफिया अशा पद्धतीचे हे आहेत. या परिसरामध्ये त्यांना लँड माफिया म्हणून ओळखलं जातं. प्रत्यक्षात ते तलाठी आणि सर्कल इतकं छोटं पद आहे. हे दोघं या लँड विषयी काय निर्णय घ्यायचे ते स्वतः प्रांतांना आणि तहसीलदारांना जाऊन दम देऊन सांगतात की हा निर्णय असा घ्यायचा आहे. भाऊंनी सांगितले, भाऊंनी म्हणजे आमदार भाऊंनी सांगितले असं करायचं तसं करायचं. आणि यांनी अशा पद्धतीने जमीन हडपायचं जमीन हडपण्याचे उद्योग सुरू केलेले आहे. मी तुम्हाला सांगतो की मी इथल्या सगळ्यांना सांगू इच्छितो, एक तुमच्यासाठी एक आनंदाची गोष्ट सांगतो की
परवाचा एक मी व्हिडिओ केल्यानंतर महाराष्ट्रातल्या एका अतिशय मोठ्या नेत्याचा मला फोन आला. ते मला बोललेले की हा विषय आम्हाला उचलायचा आहे, कारण शेतकऱ्यांवर हा आम्ही अन्याय होऊ देणार नाही. आणि मी त्यांना बोललो, त्यांना माहिती हवी होती, मी त्यांना विनंती केलेली आहे की सर तुम्ही जर ह्याच्यामध्ये उतरला तर या विषयाला मोठ्या पद्धतीने वाचा फुटेल. तुम्ही तिथं प्रेस कॉन्फरन्स घेण्याऐवजी तुम्ही मसवडला या, शेतकऱ्यांशी मी भेट घालून देतो. जर तो नेता इथं जर आला तर या सरकार विरुद्ध आवाज उठवायला मोठी संधी निर्माण होईल. तुम्हाला कोणीतरी एक हक्काचा माणूस मिळेल आणि ते येऊ किंवा न येऊ, कारण राजकीय लोकांवर किती विश्वास ठेवायचा आपल्याला सगळ्यांना माहित आहे. परंतु मी तुम्हाला खात्री देतो की मी शेवटच्या क्षणापर्यंत तुमच्या सर्व शेतकऱ्यांबरोबर आहे. आणि मी प्रेक्षकांनाही सांगू इच्छितो महाराष्ट्रातील की पत्रकाराने फक्त पत्रकारिताच केली नाही पाहिजे, तर लोकहितासाठी मैदानातही उतरलं पाहिजे, लढे दिले पाहिजेत, आंदोलनाचे लढे दिले पाहिजेत. तर या पुढच्या काळात जर आंदोलन उभं करावं लागलं तर आम्ही सरकार विरोधात नक्की आंदोलन करू. या प्रकल्पातून म्हणजे मी खरं तर लाभार्थी नाही किंवा प्रकल्पग्रस्त सुद्धा नाही, तरीही केवळ लोकहिताच्या दृष्टीने हे जे सगळे आमचे धनगर बांधव आहेत, यात माझे अनेक नातेवाईक आहेत, तर ह्या लोकांची जी फसवणूक सरकारने केलेली आहे अंधारात ठेवून, या सरकारला धडा शिकवणं गरजेचं आहे. म्हणून मी या आंदोलनामध्ये मी नक्की उतरेन पुढच्या काळात. धन्यवाद.